काय मग शेठ, आता लोकांनी हवं तेवढं पेट्रोल डिझेल वापरलं तर चालेल ना? आता लोकांनी जेवणामध्ये खाद्यतेलाचा वापर केला तरी चालेल ना? आता लोकांनी सोनंही विकत घेतलं तरी चालेल. काय ना शेठ, की निवडणुकीच्या निकालानंतर होणारी संभावित तेल, पेट्रोल, डिझेल यातील भाववाढ यासाठी योग्य कारण देता यावं, यासाठी जमीन तयार करण्यासाठी हा सगळा प्रपंच होता. तुमचं जे लोकांना आव्हान होतं काटकसरीचं, ते यासाठी होतं. हे न कळण्याइतकी भारतातील जनता आता काही मूर्ख राहिलेली नाही आहे हो. काय आहे की तुमचं धक्कातंत्र आता तितकंसं काही धक्कादायक राहिलेलं नाही आहे. विरोधी पक्षनेत्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं, निवडणुकीचे निकाल लागले की पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दरामध्ये भाववाढ होणार. आता ते म्हणाले तसं घडलं हे जर दाखवायचं नसेल तर काहीतरी षडयंत्र करावं लागेल, काहीतरी नाटक करावं लागेल आणि त्यासाठी हे सर्व नाटक मागील 3-4 दिवसांपासून सुरू होतं, हे जनतेच्या केव्हाच लक्षात आलेलं आहे. पण तुम्ही एक करा, की ज्या पद्धतीने तुम्ही आव्हान केलं होतं काटकसरीचं, त्याच पद्धतीचं आव्हान पुन्हा एकदा करा. पण ह्या वेळेला तुम्ही सांगा, की जाती-जातीमध्ये जरा कमी विष पेरा, धर्माधर्मामध्ये जरा कमी विष पेरा आणि मग काल रात्री ज्या पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलची भाववाढ केली, तसंच डिक्लेअर करा, की आता जातीय सलोखा आणि बंधुभावामध्ये या देशामध्ये वाढ झालेली आहे आणि तेव्हा लोकांना खरा धक्का बसेल. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र.